हॅलो एव्हरीवन, तुमचं माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी श्रुती तुमचं स्वागत करत आहे. हे आहे आमचं ढोलावीरामधलं हेरिटेज होमस्टे. ओके, इथे जास्त बुकिंग नव्हती, 2-3 जणच होती कारण सीझन नुकताच सुरू झालेला टेंट सिटीचा. आणि ह्याचे की फीचर्स म्हणजे हा जो सनसेट पॉईंट आहे तो आपल्या समोरच आहे. आणि जेवण अतिशय सुंदर असतं इथे. ते की फीचर्समध्ये ते येतच. या पॉईंटवरून ढोलावीराची टेंट सिटी पण अतिशय जवळ आहे, म्हणजे 1/2 किलोमीटर असेल फक्त. ते रण ऑफ कच्छ लेक पण जवळ आहे इकडून. 1 तासात आपण पोचतो तिथे. इथल्या हवामानाला म्हणजेच क्लायमेटला अनुसरून ही घरं बांधलेली असतात. ह्याच्या भिंती वूड्स आणि मडच्या बनलेल्या असतात, त्याच्यामुळे उष्णता जेव्हा असते, खूप ऊन असतं, तेव्हा तिथे गारवा जाणवतो आणि थंडीमध्ये ते घर वॉर्म पण राहतं. इथे स्टार गेझिंगची पण व्यवस्था आहे. जेव्हा न्यू मून असतो म्हणजे अमावस्या असते तेव्हा स्टार गेझिंग पण होतं. नेक्स्ट डेला आम्ही हरप्पन आर्किओलॉजीला व्हिजिट दिलं. तिथे आम्ही एक गाईड घेतला, कारण गाईडशिवाय तिथे आपल्याला काही समजणारच नाही ते काय आहे, ते कशासाठी बांधले. आपल्याला फक्त रेती, वाळू आणि दगडं दिसणार आणि आपण ते बघून परत फिरणार. त्यापेक्षा एक गाईड घ्यायचा, तो त्याचे रेट सांगतो. 500 मिनिमम रेट्स आहेत तिथे, 500 ते 800. आमचा गाईड आम्हाला म्हणाला त्याला 8 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, तो 800 रुपये घेणार. आम्ही त्याला म्हणालो की 500मध्ये करून टाकतात. तो तयार झाला आणि तो आला आणि तो दाखवत होता सगळं काय आहे ते हरप्पनमध्ये. मेन अजून एक्सकॅव्हेशन बाकी आहे आणि तिथे कसं धान्य स्टोअर केलं जायचं तेव्हा, आणि पाण्याचं फिल्टर. तेव्हा तर काहीच सुविधा नसताना ती लोक पाणी फिल्टर कसे करायचे, तिकडे दरवाजे कसे असायचे, हे सगळं तो आपल्याला समजावतो, म्हणजे सांगतो. अजूनही तिथे एक्सकॅव्हेशन बाकी आहे आणि त्यासाठी मॅनपॉवर कमी होती आहे, म्हणजे कमी आहे आपल्याकडे मॅनपॉवर, तितकी नाही आहे जास्त. सो ती कशी आता मिळवणार, आणि मग पुढे अजून 10-20 वर्षांनी हे बघायला जायला लागेल अजून किती झालं आहे तयार, ते अजून किती तिथे होती वस्ती वगैरे. तिथे अप्पर रिजन आणि लोअर रिजन असं आहे. अप्पर रिजनमध्ये रिच लोक राहायची बऱ्यापैकी आणि लोअरमध्ये कॉमन पीपल राहायचे, असं होतं तेव्हा. पण कि हड़प्पा के लोगों ने मंथ के हिसाब से ग्रेन को स्टोर किया हुआ है, जैसे कि समर चल रहा है, विंटर चल रहा है, मार्च चल रहा है. इथे मुलांची सहल आलेली, त्यांचाच तो घोळका आहे आणि त्यांचे ते सर वगैरे आहेत ते त्यांना समजवतात. त्यांनी काही गाईड वगैरे घेतला नाही आहे, सरच त्यांना समजवतात हे काय आहे आणि काय नाही आहे, हे होल्स कशासाठी आहेत, फिल्टरसाठी वगैरे वगैरे. हे बघण्यासारखे आहे, हे कधीच स्किप करू नका जर तुम्ही कच्छमध्ये गेलात, ढोलावीरामध्ये तर. आणि हो, गाईड घेऊनच जा. आपल्याला काहीही कळत नाही, आपण किती तिथे वाचायचा प्रयत्न केला ना, आपल्याला कळत नाही. आमचा हा जो गाईड आहे त्या मुलाचे वडील आर्किओलॉजिस्टच्या त्या टीममध्ये आहेत आणि त्या फार्म आहे ना, त्याचं जिऱ्याचं फार्म आहे, त्या शेतात मॉर्टल रिमेन्स मिळालेले. तिथले इतर गाईड येऊन आम्हाला सांगत होते, इसके खेत में मॉर्टल रिमेन्स मिले. हे 3,500 वर्षापूर्वीचं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्तच झाली असती ह्या हरप्पन सिव्हिलायझेशनला. हे आमचे रिसॉर्ट दिसत आहे तिकडून, हार्डली 5 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे ते जवळच आहे. इथे सुराजबारी ब्रिजचं पण काम चालू आहे, तो कच्छ आणि सौराष्ट्राला जोडणार. हे असे फिल्टर्स आहेत तिथे, वरून फिल्टर होऊन पाणी खालच्या तळ्यात येतं, असे फिल्टर्स. मी सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक आणि जमलं तर एक कमेंटसुद्धा करा.